सर्वांच्या कमेंट्स येत होत्या की मार्केटवाली चव समोशाला येत नाही. समोसा कुरकुरीत बनतो कोणाचा तर कोणाच्या फिलिंगला म्हणजे भाजीला ती चव येत नाही मार्केटवाली. तर त्यासाठी आपण काय यूज करता मार्केटमध्ये काय यूज केलं जातं तर ते सगळं आपण आज इथं सांगणार आहोत. पूर्ण टिप्स सहित हे समोसे आपण बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचा आहे म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. चला तर मग आज बनवायचे होते समोसे. त्यासाठी इथं पप्पाला मी वाटाण्याच्या शेंगा सोलायला बसवलं आहे आणि आपल्याकडे आहे इथं वाटाणा आणि फटाफट मी सर्वात अगोदर इथं बटाटा कट करून शिजायला घातलेला आहे. बटाटे आपल्याला छान मऊ शिजवून घ्यायचे आहेत. आणि आता बघा इथं मी तुम्हाला ट्रिक सांगते, झटपट काम करायचं आहे आपल्याला, ते पण कमी भांडे कमी गॅसमध्ये. तर बघा इथं मी एक डब्बा घेतलेला आहे, एक जुगाड करत आहे, त्यामध्ये टाकलेले आहेत वटाणे आणि आपल्याला वटाणे पण शिजवून घ्यायचे आहेत. त्यासाठी आता वटाणे आणि बटाटे आपण एकदाच उकडून घेणार आहोत. तर बघा इथं मी एक टिफिन घेतलेला आहे, ज्याला टोपण आहे आणि त्यामध्ये वटाणे टाकले आहेत आणि पाणी टाकलं आहे आणि असा या प्रकारे मी जसा ठेवला आहे डब्बा तसं बटाट्याच्या मधभरात ठेवून द्यायचं आहे आणि पाणी ओतून आपण हे बटाटे गॅसवरती ठेवायचे आहेत. तर बटाटे इथं आपण गॅसवरती ठेवून शिजेपर्यंत आपण इथं घ्यायचे आहे कोथिंबीर. तर पहा इथं कोथिंबीर आणि धन दोन्ही लागणार आहे. धन अशी एक गोष्ट आहे जी बाजारात यूज केली जाते, त्यामुळे बटाण्याला समोशाची रिअल चव येते. तर बघा इथं मी कोथिंबीर आणि मिरची कट करून घेतलेली आहे. इथं कांदा टोमॅटो असलं काहीही यूज करायचं नाही. आणि आता आपण समोशाचं पीठ तिंबून घेणार आहोत. त्यासाठी घेतला आहे इथं मैदा आणि त्यामध्ये टाकला आहे ओवा आणि आता याच्यात टाकायचं आहे आपल्याला 2 ते 3 चमचे तूप टाकायचं आहे. आणि तूप नसेल तर डालडा पण घालायचा आहे, कोणी तूप खात नसेल तर. आणि हे मीठ घालून हे सगळं मिक्स आपल्याला छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण तूप जे आहे ह्या पिठाला लागलं पाहिजे म्हणजे आपले समोसे जे आहेत ते वरून खुसखुशीत बनतील, आपलं समोसे असे नम पडणार नाहीत. आणि छान असं थोडं थोडं पाणी घालत घालत असं आपल्याला छान मऊ पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. बघा इथं तुम्ही पाहू शकता, जास्त घट्ट आणि जास्त पातळ ही आपल्याला पीठ करायचं नाही, मीडियम पीठ ठेवायचं आहे. छान मळून घ्यायचं आहे आणि तेल लावून बाजूला ठेवायचं आहे. आणि इथं आपल्याला मेन वाटण जे आहे समोशाच्या भाजीचं ते करायचं आहे. 2 चमचे धन घेतलं आहे, 1 चमचे जिरे घेतले आहेत आणि याला छान वाटून घ्यायचं आहे. थोडंसं दरदरीत वाटायचं आहे, बारीक जास्त वाटायचं नाही आणि जास्त मोठंही ठेवायचं नाही. तर बघू शकता या प्रकारे आपल्याला हे वाटण तयार करायचं आहे. आणि आता बघू शकता तुम्ही इथं आपले वटाणे शिजलेले आहेत, टोपण काढून बघितलेलं आहे. आणि मी बटाटा वगैरे सगळं काही सोलून घेतलेलं आहे. पूर्ण व्हिडिओमध्ये घेतलं नाही कारण व्हिडिओची जी लेंथ आहे ती खूप मोठी होत होती. त्यासाठी मी इथं डायरेक्ट कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला टाकायचे आहेत थोडीशी मोहरी टाकायची आहे. आणि मोहरी चटकली की त्यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे टाकायचे आहेत. तर जिरे इथं कमी यूज करायचे आहेत कारण जिऱ्याचं आणि धन्याचं वाटण आपण केलेलं आहे. आणि आता टाकायची आहे आपल्याला डायरेक्ट मिरची आणि मिरची छान अशी तळू द्यायची आहे. मिरची कुरकुरीत तळली की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे इथं आपण मगाशी धन आणि जिऱ्याचं जे वाटण तयार केलं होतं ते टाकायचं आहे. आणि याच्यामध्ये टाकायचं आहे मसाले टाकायचे आहेत, जेही तुम्ही यूज करता, जेही तुम्हाला आवडतात ते मसाले टाकायचे आहेत. इथं मी सुहाना मसाला आणि सरगम मसाला टाकलेला आहे. आणि टाकायचं आहे इथं थोडीशी हळद. तर इथं आपण मिरची टाकली आहे त्यामुळे तिखट टाकायचं नाही आहे. आणि इथं टाकायचं आहे आपल्याला वटाणा टाकायचा आहे आणि कोथिंबीर थोडीशी टाकायची आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं मीठ चवीनुसार आणि सगळं छान परतून घेतल्यानंतर आपल्याला आता यामध्ये टाकायचं आहे उकडलेला बटाटा हाताने मॅश करून घेतलेला आहे. आणि हा बटाटा टाकून छान भाजी मिक्स करून घ्यायची आहे. आता यामध्ये थोडंही पाणी यूज करायचं नाही, वाटाण्यातलं जे पाणी होतं ते पुरेसा आहे. आणि बघा इथं आता मी छान असं आपली सुकी भाजी तयार करून घेतलेली आहे बटाट्याची. आणि या भाजीला रिअल बाजारातल्या समोशाचा टेस्ट असतो ना तो आहे. तर खाल्ल्यानंतर तर इतके स्वादिष्ट लागत होते हे
समोसे की तुम्ही बाजारात जायचं विसरून जाचाल. तर थोडीशी मी वरून कोथिंबीर टाकलेली आहे आणि इथं पीठ आपलं आता तयार आहे. तेल लावून ठेवलेलं मी याला. तर बघू शकता इथं छान असं मऊ पीठ झालेलं आहे आणि आता आपल्याला पोळपाट घ्यायचा आहे. त्यावरती छोटे-छोटे पिठाचे पेढे बनवून घ्यायचे आहेत आणि तुम्ही ज्या साईजचा बनवायचा आहे समोसा त्या साईजचा बनवू शकता. तर अशा प्रकारे मी इथं पिठाचे गोळे तयार करून ठेवले आहेत आणि आता आपल्याला एक अंडा आकाराची चपाती लाटून घ्यायची आहे. हे मैद्याचं पीठ आहे आणि याचं आकार तुम्ही बघू शकता. लाटल्यानंतर कमीच कमीच होत आहे. तर मोठी अशी चपाती लाटून घ्यायची आहे आणि ती चपाती मस्त अर्ध्यातून कट करून घ्यायची आहे. आता भाजी ठेवायची आहे त्याच्यामध्ये आणि छान अशा प्रकारे मी इथं पहिलाच समोसा बनवून पाहिला होता, जो की ज्याचा शेप माझ्याकडून गडबडीत झाला होता आणि नंतर मी दुसरा समोसा करून बघितला. तर तो माझ्याकडून झाला, ठीक-ठाक झाला आहे. थोडंसं शेपमध्ये गडबडी झाल्या, पण टेस्टमध्ये कॉम्प्रोमाईज नाही आहे. टेस्ट एकदम बाजारातल्यासारखा आहे. तर बघू शकता इथे मी फटाफट दुसरी चपाती लाटून घेतलेली आहे आणि याचा अर्धा भाग केला आहे आणि अशा प्रकारे इथं पाणी लावायला विसरायचं नाही. पाणी लावून चिटकवायचं आहे समोशाच्या बाजू, कारण नंतर तेलामध्ये समोसा टाकल्यानंतर तो उकलला जाणार नाही. नाहीतरी तेलामध्ये जेव्हा तुम्ही समोसा टाकाल तर त्याची जी फिलिंग आहे ती सगळी बाहेर येणार आहे. बघू शकता इथं आता आपला समोसा एकदम छान बनून तयार झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही सर्व समोसे बनवून घ्यायचे आहेत. इथं मी पाहू शकता छोटे मोठे लहान मोठे सगळे समोसे मी तयार केलेले आहेत. तर बघू शकता इथं 2 ताट माझ्याकडे समोसे तयार झालेले आहेत आणि फिलिंग एकदम टचाटच भरलेली आहे आणि आता आपण ठेवायचं आहे तेल आणि तेल थोडंसं मीडियमच गरम ठेवायचं आहे. जास्त गरम करायचं नाही, कारण जास्त जर गरम केलं तर समोसे जे आहेत ते तेलात टाकल्यानंतर फुटतील आणि ते वरून तळले जातील. आतमध्ये पूर्ण पीठ तळलं जाणार नाही. आणि बघा इथं तेल खूप थंडही ठेवायचं नाही की ज्यामुळे तुमचे समोसे कुरकुरीत होणार नाहीत. त्यामुळे मीडियम तेल ठेवायचं आहे आणि गॅस फ्लेम पण मीडियम ठेवायची आहे आणि इथं छान असं परतून घेऊन समोसे तळून घ्यायचे आहेत आणि बघू शकता इथं लाल होईपर्यंत खमंग असे समोसे तळून घ्यायचे आहेत. बघू शकता इथं आपले समोसे कलर किती छान दिसत आहे आणि खायला पण खूप छान आहे. तिथं सगळी समोसे मी अशा प्रकारे तळून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे माझी यापुढची सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि बघा इथं आता आपल्याकडे फक्त कमीत कमी खर्चामध्ये खूप सारे समोसे तयार झाले आहेत. इतके समोसे जर आपल्याला बाजारातून घ्यायचं म्हटलं तर महाग पण असतील आणि ते अनहेल्दी पण असू शकतात. तर मग घरची चव आणि घरचे पदार्थ एकदम स्वाद पण भारी आणि हेल्थसाठी पण भारी. तर अशा प्रकारे तुम्ही समोसे करून पहा, तर तुम्हाला एकदम मार्केटपेक्षा सुद्धा चविष्ट हा समोसा तुम्हाला लागणार आहे. तर बघू शकता इथं किती छान आपला समोसा झालेला आहे. गरम आहे खूप. तर खा प्या एन्जॉय करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.